नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हृदयविकारावरती नवीन दुर्बीण उपचार, अर्थातच मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी. आणि विषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कार्डिओथोरॅसिक सर्जन म्हणजेच जे हृदयावरती शस्त्रक्रिया करतात आणि तेही दुर्बिणीने असे असणारे डॉक्टर आशिष बाविस्कर सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर आशिष बाविस्कर सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर आशिष बाविस्कर सरांनी विशेष करून KM हॉस्पिटल आणि सेठ GS मेडिकल कॉलेज या ठिकाणून आपलं वैद्यकीय प्रशिक्षण संपादन केलं आणि यानंतर विशेष करून सायन हॉस्पिटल या ठिकाणी राहून त्यांनी कार्डियक सर्जरीमधलं पुढचं प्रगत प्रशिक्षण घेतलं. पण मला आवर्जून सांगायचं वाटतं की याच ठिकाणी ते थांबले नाहीत, तर नवीन दुर्बीण उपचारांविषयीचं प्रगत प्रशिक्षण तंत्रज्ञान त्यांनी संपादन केलंच. पण ह्या सर्व असणाऱ्या उपचारांचा फायदा विशेष करून भारतातील रुग्णांना व्हावा यासाठी ते विशेष करून नागपूर आणि त्यानंतर दिल्ली या ठिकाणच्या नामवंत हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. आणि मला विशेष करून सांगायचं वाटतं की आता हे जे नवीन दुर्बीण उपचार आलेले आहेत खास करून हृदयविकारासाठी, याचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील रुग्णांना व्हावा यासाठी ते पुणे या ठिकाणी आले आणि पुण्यामध्ये सध्या गेले 4 वर्षापासून ते कार्यरत आहेत. विशेष करून मला सांगायचं वाटतं की लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आता एकत्रितपणे एका छताखाली डॉक्टर आशिष बाविस्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या हृदयविकारासाठी नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान, नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. आपल्याला माहितीच आहे की बायपास शस्त्रक्रिया म्हटलं किंवा कोणती ओपन हार्ट सर्जरी म्हटलं की छातीचा पिंजरा संपूर्ण उघडून आपल्याला ते उपचार करावे लागतात. पण आता हे करण्याची गरज उरलेली नाहीये. तर अतिशय कमी छिद्रातून मिनिमली इन्व्हेसिव्ह टेक्निकने आपल्याला आता हे हृदयविकारावरचे सर्व शस्त्रक्रिया, ज्याच्यामध्ये बायपास शस्त्रक्रिया सुद्धा आहे, हे करता येणं शक्य आहे. हे अर्थातच कसं आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत डॉक्टर बाविस्कर सरांकडनं. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे लोकमान्य हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा, ज्याच्यामध्ये हृदयविकारावरती जे दुर्बीण उपचार आहेत मिनिमली इन्व्हेसिव्ह टेक्निकचे, ह्याचा आपण लाभ घेऊ शकता. सर, अर्थातच आता आम्हाला आपण सांगितलं त्याप्रमाणे विविध आजारांसाठी हे टेक्निक वापरलं, तर त्यात बायपास हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. तत्पूर्वी थोडंसं मला ह्या दुर्बीण उपचारांविषयी जाणून घ्यायचं आहे की पारंपरिक शस्त्रक्रिया आणि हे दुर्बीण उपचार ह्याच्यामध्ये काय फरक आहे, कशा रीतीने शस्त्रक्रिया केली जाते, काय सांगता येईल? ओपन बायपास सर्जरी, हृदयाचा कोणताही आजार म्हटला, हृदयाचं ऑपरेशन म्हटलं की ते पूर्ण छाती उघडून केलं जातं. छातीचा हाड पूर्णपणे, छातीचा पिंजरा कट करून केला जातं. एक साधारण 25 ते 30 सेंटीमीटरची जखम असते. छातीचा हाड कट करतो आणि मग पिंजरा उघडून आपण ते ऑपरेशन करतो. तर तेच ऑपरेशन आपण पूर्ण छाती न उघडता दुर्बिणीने, आपल्या बरगड्या ज्या असतात त्यांच्या इथं 2 इंचाची छोटीशी जखम असते आणि त्याच्यामधनंच दुर्बिणीने पूर्णपणे आपण ते ऑपरेशन करू शकतो. ह्या ऑपरेशन म्हणजे ह्या टेक्निकने आपण जर म्हटलं तर बायपास सर्जरी, ज्याच्यामध्ये हृदयाच्या ज्या नसा ब्लॉकेजेस झालेल्या असतात, करोनरी बायपास करणं, ते मल्टीवेसल डिसीजेस असू देत, म्हणजे मल्टिपल, एक सिंगल वेसल नाही तर मल्टिपल वेसल्स इन्व्हॉल्व असू देत, तर ते आपण करू शकतो. आणि तसंच हृदयाच्या झडपा ज्या आहेत त्या कधी खराब झालेल्या असतात, जसं मी सांगितलं, तर त्या पेशंट्समध्येही एक हृदयाची झडप असू देत किंवा मल्टिपल 2 किंवा 3 हृदयाच्या झडपा असू देत, तर त्याही आपण खराब झाल्या असल्या तर त्या रिप्लेस म्हणजे बदलू शकतो किंवा कधी आपण त्या रिपेअर करून त्या झडपा तिथंच आपण नेटिव्ह ठेवू शकतो. तर ह्या पद्धतीचं ऑपरेशन आपण म्हणजे दुर्बिणीद्वारे करू शकतो. तसंच कंजेनायटल हार्ट डिसीजेस, त्याच्यामध्ये एखादी हृदयाची झडप खराब झालेली असेल किंवा हृदयामध्ये होल असतील, तर तेही आपण ऑपरेशन्स ह्या मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरीच्या पद्धतीने डेफिनेटली सक्सेसफुली करू शकतो. ह्या मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतीने आपण जेव्हा ऑपरेशन करतो तर ह्या पेशंट्समध्ये जेव्हा आपण ओपन बायपास केल्यानंतर पेशंटला साधारण 3 ते 6 महिने हे रिकव्हरीसाठी लागतात. पेशंटचे छातीचे हाडं भरायला भरपूर वेळ लागतो. तसंच डायबेटिक पेशंट्स असतात किंवा COPD, दम्याचा त्यांना आजार आहेत, असे पेशंट्स जे असतात, तर त्यांची छातीची हाडं भरण्यासाठी डायबेटिक पेशंट्सला साधारण 3 ते 6 महिने लागतात आणि तो जास्तही वेळ लागू शकतो. इन्फेक्शन झालं तर त्यामुळे अजून जास्त वेळ लागू शकतो त्या गोष्टींना. पेशंट्स ह्या सगळ्या कारणांमुळे पूर्ववत नॉर्मल लाईफस्टाईल किंवा सामान्य लाईफस्टाईल रिझ्यूम नाही करू शकत
पेशंट्सला नॉर्मली 3 ते 6 महिन्यांपर्यंत आपण स्ट्रिक्ट बेड रेस्ट किंवा आराम सक्तीचा केलेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर आपण हेच ऑपरेशन जेव्हा दुर्बिणीने करतो तेव्हा हा जो मोठी जखम, छातीचं हाड पूर्ण कट करणे आणि त्याचा जो हिलिंग टाईम आहे तो कम्प्लिटली अवॉइड करता येतो. पेशंट्सची रिकव्हरी ही खूप फास्ट होते आणि पेशंट तसं म्हटलं तर 6व्या ऑपरेशन झाल्यानंतर 6व्या दिवसापासून विदाऊट एनी रिस्ट्रिक्शन्स त्यांच्या ॲक्टिव्हिटी चालू करू शकतात. विकनेसमुळे थोडा वेळ लागतो, पण नक्की डेफिनेटली 2 ते 3 आठवड्यांमध्ये पेशंट त्यांचं एक नॉर्मल लाईफस्टाईल रिझ्यूम करू शकतात. नॉर्मल लाईफस्टाईल म्हणजे नुसतं चालणं नव्हे, तर जॉगिंगला जाणं, जॉब रिझ्यूम करणं, जिमला जाणं, ट्रॅव्हल करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी पेशंट्स एका नॉर्मल व्यक्तीप्रमाणे रिझ्यूम करू शकतात. त्याचा डेफिनेटली पेशंटला इकॉनॉमिकल, सायकॉलॉजिकल आणि फॅमिलीच्या दृष्टीनेही म्हटलं तर भरपूर फायदा होतो. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने MICS म्हणजेच मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरी, हार्ट सर्जरीमुळे जे दुर्बीण उपचारांनी होऊ शकतं आता शक्य आहे. कशा रीतीने एक वैद्यकीय चमत्कार घडवलेला आहे आणि मला वाटतं की हे अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान, एक वरदान स्वरूपाचं तंत्रज्ञान आहे सर्वच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे, पण प्रामुख्याने बायपास शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये रिकव्हरी टाईम पूर्वी 3 ते 6 महिने होता तो काही आठवड्यांवरती आता दुर्बीण उपचारांमुळे आलेला आहे. कमी रक्तस्राव, कमी वेदना आणि अर्थातच लवकर रिकव्हरीमुळे लवकर कामावरती रुजू होणं किंवा क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे हे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही, जे आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत. लोकमान्य हॉस्पिटल जे सेनापती बापट रोड या ठिकाणी आहे, ज्याला LHSS आपण म्हणतो, लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज, आणि त्याच अनुषंगाने चिंचवड या ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकमान्य हॉस्पिटलमध्ये एकत्रितपणे एका छताखाली आता सर्व प्रकारच्या हृदयविकारासाठी सर्वोत्तम स्वरूपाचं निदान आणि उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून मला आवर्जून सांगायचं वाटतं की 2D इको, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी म्हणजेच कॅथलॅब सारखं अत्याधुनिक तंत्रज्ञान आहेच, त्यामधली आधुनिकता या ठिकाणी आपल्याला जपलेली दिसते. पण त्याच अनुषंगाने आता हे नवीन दुर्बीण उपचार जे विशेष करून बायपास सारख्या शस्त्रक्रियेसाठी वरदान आहेतच, पण त्याच अनुषंगाने हृदयाच्या झडपा असोत किंवा कंजेनेटल हार्ट डिसीज आहेत किंवा इतरही जे हृदयविकार आहेत त्यासाठी सुद्धा मला वाटतं एक अमूल्य स्वरूपाचं असं हे तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे लवकर रिकव्हरी आपल्याला शक्य आहे, कमी वेदना, कमी रक्तस्राव असे ॲडव्हान्टेजेस त्याचे आहेत. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे, आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा हृदयविकार असो आपल्याला निराश होण्याची गरज नाही. आता हे उपचार आपल्याला लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड आणि सेनापती बापट रोड दोन्ही ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. लोकमान्य हॉस्पिटल आता सर्व विमा, सरकारी, निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहेच, पण गरजू रुग्णांना या ठिकाणी मदत दिली जाते आणि त्याचप्रमाणे हे उपचार आपल्याला आता सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने अर्थातच मला विचारायचं वाटतं की आजपर्यंत आपण हजारो बायपास शस्त्रक्रिया केल्या असतील दुर्बिणीद्वारे आणि हजारो रुग्णांना बरंही केलेलं आहे, तर यातील काही रुग्णांविषयी आम्हाला ऐकायला आवडेल, काय सांगता येईल? MICSचा फायदा खरोखर म्हटलं तर आताच मी एक पेशंट आम्ही ऑपरेट केले होते. पेशंट्स जे होते यंग पेशंट्स होते, जॉब करत होते, सध्याच डायबेटीस आणि अँजिओग्राफी होऊन त्यांना करोनरी आर्टरी डिसीज आणि मल्टिपल ब्लॉकेज होते. अँजिओप्लास्टी ही त्यांना पॉसिबल नव्हती कारण मल्टिपल कॅल्सिफाईड लिजन असल्यामुळे, तर त्यांना बायपास सर्जरी सांगितली होती. पेशंट पुण्यात राहणारे होते आणि दिल्लीला सध्याच ट्रान्सफर झालेली होती, त्यामुळे पेशंटला तिकडे ड्युटी रिझ्यूम करायची होती. पेशंटला 1 महिन्याचा पिरियड होता आणि बायपास सर्जरी सांगितल्यानंतर आता तिकडे नवीन जॉब जॉईन करायचा आहे, महिन्याभराचा पिरियड आहे आणि कसं करायचं आहे याच्यामध्ये टेन्शनमध्ये होते पेशंटने हे सगळं MICSबद्दल थोडंसं ऐकलं होतं. IT प्रोफेशनल असल्यामुळे त्यांनी ते सगळं वाचून ते आमच्याकडे आले. पेशंटने पूर्णपणे त्या पद्धतीबद्दल माहिती घेतली आणि पूर्ण विश्वास त्यांना संपादन झाल्यानंतर आम्ही त्यांची सर्जरी केली. पेशंटची सर्जरी झाल्यानंतर पेशंट खूप चांगल्या पद्धतीने रिकवर झाले, 5व्या दिवशी डिस्चार्ज झाले आणि IT प्रोफेशनल असल्यामुळे दुसऱ्या आठवड्यापासूनच त्यांनी ॲक्च्युली वर्क फ्रॉम होम चालू केलं आणि 3rd वीकमध्ये ते दिल्लीला ट्रॅव्हल करून गेले आणि जॉईन झालेत. त्यांचा तिकडनं फोनही आला की फार चांगलं वाटलं आणि जे बायपासबद्दल मनात भीती होती आणि ज्याच्यामुळे भरपूरदा बाकीही पेशंट्स की बायपास सांगितले की नको बायपास आणि आपण प्लास्टिक करून घेऊयात, नसेल होत तर
हाफ हार्टेडली करून घेऊयात, पण तसं न करता पूर्ण ट्रीटमेंट घेतली आणि पूर्णपणे नॉर्मल लाईफ रिझ्यूम केलं. तर हा एक खूपच इंटरेस्टिंग किस्सा मला वाटला की तो सांगायला पाहिजे. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने दुर्बीण उपचार घेतल्यामुळे बायपास सारखी शस्त्रक्रिया सुद्धा सहज सोपी झाली आणि IT प्रोफेशनलला एका पुन्हा 3ऱ्या आठवड्यामध्ये कामावर रुजू होता आलं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कोणतीही वेदना नाही, अतिशय चांगल्या रीतीने सोप्या रीतीने त्यांची बायपास शस्त्रक्रिया पार पडली. केवळ मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरीचं हे जे टेक्निक आहे, दुर्बीण उपचारांचं टेक्निक आहे, ह्यामुळे आणि हे टेक्निक किंवा हे तंत्रज्ञान आपल्याला आता उपलब्ध झालेलं आहे लोकमान्य हॉस्पिटल पुणे या ठिकाणी, चिंचवड आणि त्याचप्रमाणे LHSS म्हणजेच लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज जे आहे सेनापती बापट रोड या ठिकाणी. खरोखर जीवन दान देणारी अशी ही मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरीचे टेक्निक आपल्याला आता डॉक्टर आशिष बाविस्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध झालेलं आहे लोकमान्य हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. आणि मी मगाशी सांगितलं तसं लोकमान्य हॉस्पिटल फेमस आहेच आधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य रुग्णांपर्यंत नेण्यासाठी, ज्यामध्ये सिंहाचा वाटा डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांचा आहे. सर्व ऑर्थोपेडिक सर्जरीसाठी आज रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे या ठिकाणी. आणि याच अनुषंगाने आता डॉक्टर चारू आपटे सर सुद्धा न्यूरो सायन्सेससाठी म्हणजेच न्यूरो सर्जरीसाठी या ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध झालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्याला आता जोड मिळालेली आहे डॉक्टर आशिष बाविस्कर सरांची, की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आता हे नवीन स्वरूपाचे दुर्बीण उपचार हृदयविकारासाठी उपलब्ध झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सांगायचं की आपल्याला हे सर्व उपचार जे हृदयविकारासाठी दुर्बीण उपचार आहेत हे विशेष करून आपल्याला सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने. आपण संपर्कासाठी लोकमान्य हॉस्पिटलचे स्क्रीनवरती नंबर बघत आहात, त्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि हे जे हृदयविकारासाठी नवीन दुर्बीण उपचार आलेले आहेत त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. सर, अजून एखादी बायपास विषयीची केस आम्हाला सांगता येईल का? आमच्याकडे एक यंग पेशंट आले होते, वय साधारण एक 45 असेल. पेशंट स्वतः जिम इन्स्ट्रक्टर होते आणि त्यांची जिमही होती. पेशंटला तसं फिटनेस जिम असल्यामुळे भरपूर एक्सरसाइज केल्यामुळे ते खूप जास्त चिंतित होते की मी एवढं सगळं फिटनेस व्यवस्थित आहे, आहार व्यवस्थित आहे, तरीही का आजार झाला. तर फॅमिली हिस्ट्री असल्यामुळे जेनेटिक कारणामुळे ते आजार झालेले होते आणि त्यांना बायपास सर्जरी सांगितली होती. तर बायपास सर्जरी साठी त्यांनी तशीच चौकशी केली, बऱ्यापैकी माहिती काढली की आता ओपन बायपास सर्जरी केल्यानंतर माझं बऱ्यापैकी डेली रुटीन डिस्टर्ब होईल. त्यांना जेव्हा दुर्बिणीद्वारे MICS पद्धतीने आपण जेव्हा बायपास सर्जरी करू शकतो याबद्दल जेव्हा माहिती मिळाली तेव्हा ते आले. आम्ही त्यांच्याशी पूर्णपणे त्यांच्या ज्या क्वेश्चन्स होते, क्वेरीज होत्या त्या रिझॉल्व केल्या त्यांच्या आणि त्यांची सर्जरी प्लॅन करून सर्जरी झाली. सर्जरी झाल्यानंतर पेशंटने 3rd वीकमध्ये त्यांचं जे जिम जी आहे ती पुन्हा रिझ्यूम केली आणि आज गेले 1.5 ते 2 वर्ष झालेत पेशंट रेग्युलरली जिम करतोय. स्वतः ते जिम इन्स्ट्रक्टर असल्यामुळे जिम ट्रेनिंगही देत आहेत आणि स्वतः जिम करतातही आहेत. आणि आजही ते मागच्या आठवड्यातच फॉलोअपला येऊन गेले की विदाऊट एनी प्रॉब्लेम 2 वर्ष जवळजवळ आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आणि पूर्ण हेवी वेट लिफ्टिंगपासनं तर सगळे जिमचे एक्सरसाइजेस ते करतात. खरोखर वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत MICS टेक्निकचे, ज्याद्वारे एका जिम ट्रेनरला पुन्हा एकदा वेट लिफ्टिंग शक्य झालेलं आहे हृदयविकारानंतर सुद्धा. मला वाटतं एक वैद्यकीय चमत्कारच म्हटला पाहिजे हा, की बायपास शस्त्रक्रिया दुर्बीण उपचारांनी केल्यामुळे लवकर रिकव्हरी आहेच, पण एक म्हणूया की आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे म्हणजेच क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारे असे उपचार आता आपल्याला मिळणार आहेत लोकमान्य हॉस्पिटल LHSS म्हणजे सेनापती बापट रोड आणि चिंचवड या ठिकाणी. एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, तेही सवलतीच्या दरामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकमान्य हॉस्पिटल सर्व सरकारी निमसरकारी योजनांवरती आहे, सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहे आणि गरजू रुग्णांना या ठिकाणी मदत दिली जाते. त्यामुळे आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा हृदयविकार असो निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने आपल्याकडे भारतासारख्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि साधारणपणे आपण म्हणू की आर्थिक ज्यांची क्षमता कमी आहे अशा रुग्णांमध्ये झडपांचे आजार जास्त दिसतात. दुर्दैवाची गोष्ट ही, पण बऱ्याचदा इन्फेक्शनमुळे सुद्धा हे आजार होतात. आणि तर हे जे व्हाल्व डिसीज जो आहे त्यासाठी सुद्धा हे उपचार करता येणं शक्य आहे का? हो, आपण जर म्हटलं तर व्हाल्व डिसीजेस, मायट्रल व्हाल्व असू देत, जसं माहिती आहे की आपल्या हृदयामध्ये 4 झडपा असतात: मायट्रल व्हाल्व, आयोटिक व्हाल्व,
ट्रायकस्पिड व्हॅल्व आणि पल्मनरी व्हॅल्व. तर त्या चारही व्हॅल्वसाठी आपण दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करू शकतो, त्यांचं MICS करू शकतो. एक जर सांगायचं झालं तर एक आमच्याकडे पेशंट होते, म्हणजे गावातनं आल्या होत्या. थोडंसं वजन जास्त होतं पेशंटचं, अप्रॉक्सिमेटली 84 kgs असं वजन होतं आणि त्यांच्या हृदयाच्या 2 झडपा खराब झाल्या होत्या. त्यांना ओपन हार्ट सर्जरी सांगितली होती. दोन्ही झडपा बदलायच्या आहेत आणि तिकडनं आल्यानंतर एक मनात भीती असते आणि ओबेसिटीमुळे बऱ्यापैकी भरपूर चिंता होत्या की आता पुढचं कसं होईल. त्या पेशंट्सने MICSबद्दल ऐकलं, आले, विचारलं त्यांनी त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्यांचं निरसन केलं आम्ही आणि त्यांचं दुर्बिणीद्वारे दोनही आयोर्टिक आणि मायट्रल व्हॅल्व हे दोन्ही व्हॅल्व आम्ही पूर्णपणे बदलले. पेशंटचं ऑपरेशन दुर्बिणीद्वारे झाल्यानंतर पेशंट साधारण दुसऱ्या आठवड्यामध्येच सगळ्या ॲक्टिव्हिटीज रिझ्यूम केल्या होत्या आणि आजही एक साधारण 2.5 वर्ष झाले रेग्युलरली फॉलोअपमध्ये आहेत. पेशंट एकदम हॅपी विदाऊट एनी कोमॉर्बिड कंडिशन आणि पेशंटला काही प्रॉब्लेम नाही आहेत. व्हॅल्व जे आहेत ते व्यवस्थित फंक्शनल आहे. नॉर्मल एक शेतात म्हणजे गावाकडचे असल्यामुळे त्यांचे जे नॉर्मल रुटीन आहे, शेतात जाणं, घरची कामं करणे, ते विदाऊट एनी प्रॉब्लेम ते करत आहेत. तर हे सांगण्याचा उद्देश हाच होता की झडपा बदलून पूर्ण ऑपरेशन दुर्बिणीद्वारे झालं, त्यानंतरही ते त्यांच्या घरच्या आणि शेतातल्या सगळ्या कामांमध्ये हातभार लावू शकतात आणि एक नॉर्मल लाईफ जगू शकतात. मला वाटतं खरोखर हे वरदान स्वरूपाचं तंत्रज्ञान MICS आज आपल्याला डॉक्टर आशिष बाविस्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेलं आहे. आपण आता ही सुद्धा एक केस स्टडी ऐकली की ज्याच्यामध्ये कशा रीतीने जास्त वजन असणाऱ्या, ओबेसिटी असणाऱ्या, लठ्ठपणा असणाऱ्या महिलेला सुद्धा 2 झडपा बदलून पुन्हा एकदा आयुष्य नॉर्मल जगण्याची संधी प्राप्त झालेली आहे. हे MICS टेक्निकमुळे असं हे वरदान स्वरूपाचं तंत्रज्ञान सर्वच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी आता उपलब्ध झालेलं आहे. लोकमान्य हॉस्पिटल पुणे या ठिकाणी, LHSS म्हणजेच लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी जे सेनापती बापट रोड या ठिकाणी आहे आणि चिंचवड या ठिकाणी. आणि मला अजून सांगायचं वाटतं की सर्व प्रकारच्या निदान सुविधा, अत्याधुनिक सुविधा, अत्याधुनिक ICCU आणि त्याच अनुषंगाने शस्त्रक्रिया, ज्याच्यामध्ये बायपासची शस्त्रक्रिया आहेच, पण हृदयाच्या झडपांचे आजार आणि इतरही आजार ह्यासाठी आपल्याला आता उपलब्ध असणार आहे. ते सवलतीच्या दरामध्ये सर्व सरकारी, निमसरकारी आणि विमा योजनांच्या पॅनलवरती आहे लोकमान्य हॉस्पिटल. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा हृदयविकार असो, निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने विचारायचं वाटतं की अजून कोणते आजार आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हे दुर्बीण उपचार करता येणं शक्य आहे? आपण आता बायपास सर्जरी किंवा व्हॅल्व सर्जरीज, हृदयाच्या झडपा ज्या आहेत तर त्याबद्दल माहिती घेतलीच, पण कंजनायटल हार्ट डिसीजेस, त्याच्यामध्ये हृदयामध्ये होल असू शकतं किंवा हृदयाची एखादी झडप खराब असू शकते, तर त्या पद्धतीचे ऑपरेशनही आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतीने करू शकतो. त्यामध्ये वयाचं नाही तर वजनाचेही भरपूरदा रिस्ट्रिक्शन्स असतात, पण लोकमान्य हॉस्पिटलमध्ये असलेला बाकी बॅकअप, सेटअप आणि ज्या पद्धतीचे इक्विपमेंट्स आहेत त्यामुळे आपण 10 kgच्या एवढ्या लहान मुलांचेही आपण दुर्बिणीने ऑपरेशन करू शकतो. तसंच सांगायचं म्हटलं तर कार्डियाक ट्युमर्स जे असतात तर त्यांचंही ऑपरेशन आपण दुर्बिणीच्या पद्धतीने करू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आजच्या युगामध्ये आपण सगळ्या पद्धतीचे हार्ट ऑपरेशन्स जे आहेत, बायपास असू देत, झडप असू देत, ट्युमर असू देत किंवा कंजनायटल हार्ट डिसीज, ते आपण दुर्बिणीच्याद्वारे व्यवस्थितपणे सक्सेसफुली करू शकतो विथ गुड रिझल्ट्स, इनफॅक्ट बेटर रिझल्ट्स दॅन ओपन सर्जरी. आणि माझं सगळ्या प्रेक्षकांसाठी हे आव्हान आहे की ज्यांना कोणालाही बायपास सर्जरी किंवा हृदयाचं ऑपरेशन सांगितलेलं आहे तर त्यासाठी प्रेक्षकांनी ह्या मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी ह्या टेक्निकचा बद्दल नक्कीच विचार करावा आणि त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते लोकमान्य हॉस्पिटल इथं अप्रोच करू शकतात.
एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला आता डॉक्टर आशिष बाविस्कर सरांनी. एक मोलाचा सल्लाही दिला की आपल्याला जर का हृदयविकार असेल आणि आपल्याला जर का शस्त्रक्रिया सांगितली असेल तर जरूर आपण MICS टेक्निक म्हणजेच मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरीचा विचार करा. दुर्बीण उपचारांचे ॲडव्हान्टेजेस खूप जास्त आहेत पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. लोकमान्य हॉस्पिटलने पुणे या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या हृदयविकारासाठी लागणारं निदान आणि उपचार पद्धती या ठिकाणी उपलब्ध आहेत. मग त्याच्यामध्ये ECG, 2D इको, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सारखं तंत्रज्ञान असो किंवा त्याच अनुषंगाने बायपास शस्त्रक्रिया, झडपांच्या असणाऱ्या शस्त्रक्रिया म्हणजेच हार्ट व्हॅल्व्ह डिसीजसाठी लागणाऱ्या शस्त्रक्रिया आणि कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणजे जन्मजात हृदयरोग असोत किंवा हृदयाचे ट्यूमर्स आहेत, इतर आजार आहेत, ह्या सगळ्यांसाठी आता आपल्याला दुर्बीण उपचार तेही सवलतीच्या दरात उपलब्ध झालेले आहेत. लोकमान्य हॉस्पिटल सर्व विमा, सरकारी, निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहे आणि त्याचप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम म्हणजे CGHSचा सुद्धा पॅनलवरती आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य प्रश्नांचं प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.